माननीय देशाचे पंतप्रधान आणि यांनी स्वतः या सीमा प्रश्नासंबंधी तोडगा निघावा याकरता प्रयत्न केले आहेत आणि प्रयत्न करतायत। आणि आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जी बैठक घेतली त्या बैठकीचा भाग मी नव्हतो, पण मला असं वाटतं जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रश्नाकरता कधी नव्हे म्हणजे मागच्या सरकारच्या काळामध्ये कधी सीमा प्रश्नाच्या विषयाकरता एवढा वेळ अत्यंत गांभीर्यपूर्वक चर्चा झाली नाही, पण माननीय एकनाथजी माननीय उपमुख्यमंत्री यांनी बैठकीच्या माध्यमातून या प्रश्नाकडे गांभीर्य लक्षात घेतलं आहे। मला वाटतं काही ना काही त्यातला मार्ग निघेल। सर, काल जे ठाकरे आणि अर्थातच प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये जी मंचावर दिसले ते दोघी, प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की निवडणुका आल्यावर आम्ही सोबत युतीचे संकेत ते देत आहेत। एक नवीन युती ठाकरे आणि आंबेडकर त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचे आहेत त्यांचा अधिकार आहे, त्यामुळं त्या दोन पक्षाच्या युतीबद्दल मी काही बोलणं योग्य नाही। पण भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे आम्ही देवेंद्रजी आणि एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये 51% तयारी केली आहे, त्यामुळं किती पक्ष एक आले तरी काही फरक महाराष्ट्रात पडणार नाही। सर्व स्थानिक स्वराज्य संस्था लोकसभा आणि विधानसभा या पूर्ण बहुमताने 51%ची लढाई आम्ही लढू आणि बहुमताने संपूर्ण ग्रामपंचायतीसहित संपूर्ण जागावर एकनाथजी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये युती होईल आणि आम्ही जिंकू, 51%ची लढाई जिंकू। राज्यपाल हटाव अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल हे संविधानिक पद आहे। खरं तर त्यावेळी कुठल्याही पक्षाचा जरी तो कार्यकर्ता असेल पण आज ते संविधानिक राज्यपाल पदावर आहेत, त्यामुळे आता ते भारतीय जनता पार्टीला काउंटर करताय। खरं तर यामध्ये मला दुःख वाटतं, पण मी कालही सांगितलं, सर्वांनीच सांगितलं की छत्रपती शिवरायांच्या इतिहास आणि छत्रपती शिवरायाबद्दलच्या कुठल्याही विषयावर टाचणीवरही त्यांच्या इतिहासाला डॅमेज होईल आणि प्रतिमा डॅमेज होईल असं कोणी वक्तव्य करू नये या मताचा मी आहे। नाही, पण फडणवीसांवर पण टीका होते, फडणवीसांबद्दल पण बोललं जाते की ते राज्यपालांची पाठराखण करतात। नाही, राज्यपालाची पाठराखण करण्याचा फडणवीसजी असे काही बोललेच नाही। ते असं म्हणाले की त्यावेळचा संदर्भ काय होता, त्यावेळा काय त्या ठिकाणी त्या पूर्ण सभेचा मूळ काय होता, त्या सभेच्या मूळमध्ये जे काही बाहेर आलं त्याच्यावरनं हे संपूर्ण आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडतायत। मला असं वाटतं की त्यावेळी राज्यपालाच्या आणि त्या सभेच्या किंवा त्या कार्यक्रमाची त्याच्यातनं ते हा विषय बाहेर आला आहे। राज्यपाल कधी छत्रपती शिवरायाच्या विरुद्ध त्यांनी किंवा त्यांच्या प्रतिमेला काही टाचणीवरही हे होईल असं मागच्या काळात कधी त्यांनी वागणूक केली नाही। उलट राज्यपालांनी छत्रपती शिवरायांच्या विषयावर अनेक कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली, अनेक कार्यक्रमात त्यांनी त्या ठिकाणी आपलं प्रदर्शन त्या ठिकाणी आपलं प्रेझेन्स दाखवला आहे। तर मला वाटतं की ज्या पद्धतीने जे सुरू आहे त्याचं कोणीच समर्थन करत नाही, पण निश्चितपणे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला कुठलंही टाचणीवरही आज जाऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असं मत आहे। त्रिवेदी काय म्हणतात त्यावरही लक्ष देण्याची गरज आहे, म्हणतात की माफी मागितली होती शिवरायांनी। नाही, काही मी वारंवार सांगतो की काही वेळी अनेक वेळी आता इतिहासाचे 1000 दाखले यापूर्वीचे आहेत की त्या काळातला त्यावेळीची काय परिस्थिती होती, त्या काळामध्ये जशी अशी परिस्थिती आली तसतशी इतिहासामध्ये लिहिलेली आहे आणि त्यामुळं कुणाचंच समर्थन आम्ही करणार नाही। छत्रपती शिवरायांची प्रतिमा मलिन करणाऱ्याच्या कुठल्याही वादावर कुठल्याही विषयावर भारतीय जनता पार्टीचा मूळ गाभाच आहे की छत्रपती शिवरायांचा इतिहास हा आमचा सर्वोपरी आहे, त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही सर्व काम करतो आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला डॅमेज करण्याचा प्रयत्न मागच्या 2 दिवसापासून जे सुरू आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वर ज्या पद्धतीने राहुल गांधींनी अपशब्द वापरले, वाईट विधानं केले,
आणि आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी गळाभेट करायला गेले. खरं तर तो विषय त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्याकरता या विषयाचं आम्ही समर्थन करत नाही, पण खरं तर तोही विषय गंभीर होता, हा विषय त्या ठिकाणी गंभीर आहे. पण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये इतिहासातल्या बाबीवर कोणी टिप्पणी करू नये असं मला वाटतं. सर, ज्या पद्धतीने गांधी असं म्हणतात की 1930च्या सुमारास महात्मा गांधींच्या हत्येचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्यामागे हिंदुत्ववादी संघटना होत्या, त्यात प्रामुख्याने सावरकर यांचा उल्लेख आहे आणि हेडगेवार यांचाही उल्लेख आहे. परंतु प्रबोधनकार ठाकरे यांनी महात्मा गांधींना अलर्ट केलं आणि त्यांच्याकडून हत्या होऊ शकली नाही. नाही, बुद्धिभ्रंश झाला आहे लोकांचा. बुद्धिभ्रंश होऊन असे विधानं करतायत. खरं तर अशा लोकांना कुणी माफ करणार नाही. इतिहास त्या ठिकाणी साक्षी आहे की नाथूराम गोडसेंना त्या ठिकाणी जे काही महात्मा गांधीची हत्या त्यांनी केली, काय संबंध आला? कुठल्या इतिहासात दाखल देताय तुम्ही आणि कुणाबद्दल बोलताय तुम्ही? जाणीवपूर्वक एक रोज ठिणगी पाळायची, रोज राजकीय वातावरण खराब करायचं. महाराष्ट्र क्रमांक 1 कडे नेणारे शिंदे फडणवीस सरकार जे महाराष्ट्रात आहे त्यांच्या रोजच्या चांगल्या निर्णयावर काहीतरी त्या ठिकाणी टाकून या ठिकाणी या मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं नाव खराब होण्याचा प्रयत्न होतो. संजय राऊत म्हणताय, ज्यावेळी टीका केली, ते म्हणाले परत वापरलाय. की सरकार त्यांनी जे आता शिंदे- औरंगजेबाची अवलाद थांब ना 2 मिनिटं, थांब ना. 50 रेड्यांचा परत उल्लेख केलाय शिवसेना नेते संजय राऊत यांनी परत. नाही, ज्या आमदारांना 5-5 लाख लोकांनी निवडून दिला आहे, ज्या आमदारांनी आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात दिलं आहे, आमदाराबद्दल किंवा खासदाराबद्दल अशा पद्धतीने बोलणे हे खरं तर संजय राऊत साहेबांना शोभत नाही. खरं तर त्यांच्याकडे जेव्हा ते निवडून आले तेव्हा ते चांगले होते, पण तुमच्या हुकुमशाहीमुळं, उद्धव ठाकरेंच्या हुकुमशाही धोरणामुळं आमदार आणि खासदार निघून गेले त्यांना सोडून, म्हणून ते आता रेडे झाले, म्हणून ते गेंड्याचे कातडीत झाले. वारंवार या पद्धतीने त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे आणि त्या जनतेचा अपमान करणे, ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं, हे काही योग्य नाही आहे. सर, मंत्रिमंडळ विस्तार जो लांबतोय त्यावर असा आरोप केला जातोय की भाजप आणि शिंदे गटामध्ये समन्वय नसल्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार लांबलाय. खरं तर या विषयावर त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक वर्ष अनेक महिने मंत्रिमंडळ विस्तार झाले नाही, महामंडळाचे वाटप झाले नाही, त्यांच्या कार्यकाळामध्ये संजय गांधी समित्या झाल्या नाही. मी तुम्हाला 90% महाराष्ट्र सांगतो, विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा नेमले नाही. संजय गांधीच्या 90% समित्या नेमल्या नाही. खरं तर महाविकास आघाडीच्या सरकारने मागच्या सरकारचं परीक्षण केलं पाहिजे. जेव्हा आपण पदावर होतो तेव्हा आपण काय केलं, आणि मला वाटतं की शिंदेजी फडणवीसजी यांचा समन्वय खरं तर दोन्ही एका घरातले भाऊ आहेत याप्रमाणे काम करतात आहे. दोघंही या महाराष्ट्र चिंता करताय. मागच्या 2.5 वर्ष जो महाराष्ट्र मागे गेला त्याला पुढच्या काळामध्ये क्रमांक 1 आणण्याचा प्रयत्न करताय. खरं तर 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे कामं झाले नाही आणि ते अस्वस्थ आहेत. शिंदे फडणवीस सरकार जे निर्णय घेत आहे त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहे आणि म्हणून काही ना काही टोमणे मारून, काही ना काही त्या ठिकाणी मीडियाला बातम्या देऊन आपलं प्रेझेन्स दाखवण्याचा प्रयत्न करतायत. कधी पण मंत्रिमंडळ विस्तार होईल हा सुद्धा प्रश्न आहे, कारण का अधिवेशन अगदी तोंडावर आलेलं आहे. सांगण्यात होतं की मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनाच्या मुख्यमंत्री याचं उत्तर देतील. माननीय मुख्यमंत्र्याचा अधिकार असतो, माननीय मुख्यमंत्र्याचं उत्तर देतील. कांग्रेस साहब, ये भी बताइए कि आज जो आंदोलन हो रहा है, एनसीपी कर रही है, शिवसेना कर रही है, जगह जगह छुट्टी मारो आंदोलन हो रहा है और राज्यपाल को हटाने की मांग की जा रही है, इसको आप कैसे देखते हैं, उनके बयान को लेकर? देखिए, मैं पहले भी कह चुका हूँ कि माननीय राज्यपाल जी ने जो कहा है उस दिन का जो वो कार्यक्रम की जो रचना थी, कार्यक्रम का जो एक क्लाइमेट था, उस कार्यक्रम को लेकर उन्होंने जो कहा है, लेकिन मैंने कल भी कहा, आज भी कहेंगे, भारतीय जनता पार्टी का कोई भी कार्यकर्ता, कोई भी पार्टी का हमारा नेता, हम सारे लोग छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास को लेकर, उनकी प्रेरणा लेकर, उनकी ऊर्जा लेकर, उनके इतिहास को साक्षी रखकर हम उसके आगे जाते हैं. हम लोग उसी को मान के काम करते हैं. हमारा सभी का जीवन छत्रपति
शिवाजी महाराज के इतिहास की प्रेरणा लेकर है और ये इतिहास कभी कोई भी नहीं भुला सकता। जब तक सूरज चांद रहेगा तब तक छत्रपति शिवाजी महाराज जी का इतिहास कोई भी नहीं भूल सकता। लेकिन जिस प्रकार से इस महाराष्ट्र को लेकर तांडव हो रहा है, उद्धव ठाकरे जी ने और आदित्य ठाकरे जी ने उस दिन तांडव क्यों नहीं किया जिस दिन राहुल गांधी ने स्वतंत्रवीर सावरकर जी के ऊपर जिस प्रकार से उन्होंने आक्षेपार्ह टिप्पणियां की, छत्रपति स्वतंत्रवीर सावरकर जी को जिस प्रकार से खटगड़े में खड़ा किया गया, उसी दिन आदित्य ठाकरे जी गले से गला मिल रहे थे राहुल गांधी जी के, और उस दिन उद्धव ठाकरे जी ने क्यों वहां पर जूते मारो आंदोलन नहीं किया, क्यों वो आंदोलन पे नहीं उतरे। इतनी धमक है उद्धव ठाकरे जी में, तो निश्चित रूप से वीर सावरकर जी के विषय के लेकर जिस प्रकार से राहुल गांधी जी का वक्तव्य है, और राहुल गांधी जी एक बार नहीं बार पिछले 2.5 साल में उन्होंने वीर सावरकर जी का अपमान किया है। तो क्या उद्धव ठाकरे जी महाविकास आघाड़ी से बाहर निकलेंगे? क्या वो कांग्रेस को छोड़ देंगे? क्या राष्ट्रवादी को छोड़ेंगे? या फिर कांग्रेस की जिस प्रकार से कांग्रेस के साथी बनकर जिस प्रकार से काम कर रहे, उनका सारा हिंदुत्व उन्होंने छोड़ दिया, सारे विचार छोड़ दिए। आज अगर स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी होते तो निश्चित रूप से 1 मिनट भी सहन नहीं करते ये काम उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे कर रहे हैं। थैंक यू साहब। एक साथ थे और भविष्य में अलायंस को लेकर उन्होंने सकारात्मक संकेत दिए हैं। आने वाले दिनों में महानगर पालिकाओं के चुनाव है, आगे भी विधानसभा लोकसभा के चुनाव होंगे। अगर अलायंस होता है तो बीजेपी को क्या कितना नुकसान हो सकता है? बीजेपी कैसे देखती है अगर ये भविष्य में अलायंस होता है? देखिए, कितना भी अलायंस होगा, शिंदे फडणवीस जी के नेतृत्व में जो सरकार चल रही महाराष्ट्र में, और भारतीय जनता पार्टी और शिंदे जी की शिवसेना के माध्यम से हम जो अलायंस किए हैं, मैं आपको बहुत ही जवाबदारी के साथ कहता हूं, हम 51% की लड़ाई लड़ने की हमारी तैयारी है। सारी पार्टी एक हो जाए, हम 51% की लड़ाई लड़ेंगे और आने वाले ग्राम पंचायत चुनाव से लेके कारपोरेशन, जिला परिषद और आने वाले विधानसभा लोकसभा में भारतीय जनता पार्टी और शिवसेना एकनाथ जी के नेतृत्व में और माननीय पंतप्रधान मोदी जी के नेतृत्व में सारे चुनाव, देवेंद्र जी के नेतृत्व में सारे चुनाव 51% की लड़ाई लड़कर हम सारे चुनाव जीतेंगे। और महाराष्ट्र में आज तक जितना भी हमें अभी तक जो हमें आज तक जो राजनीतिक ऊंचाई नहीं मिली, जितनी सीटें नहीं मिली, उससे ज़्यादा सीटें आने वाले 2023 और 2024 में मिलेंगी, ये मेरा दावा है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।